हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर तुमचं श्री गणेश ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन फिजिक्स लेक्चर सेशनमध्ये स्वागत करतो. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण आत्तापर्यंत ए सी सर्किट या चॅप्टरबाबत स्टडी केलेला आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी यापुढे आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत आपले जे काही पॉईंट्स आहेत म्हणजे कुठले कुठले असतील पहा. त्यामध्ये LCR सिरीज सर्किटचे जे पॉवर आहे, पॉवर कॉम्बिनेशन्स वगैरे या गोष्टींबाबत शिकलो आहे. आता आपल्याला ए सी सर्किटमध्ये जो पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो आहे इलेक्ट्रिक रेझोनन्स. कुठला पॉईंट पाहायचा आहे? इलेक्ट्रिक रेझोनन्स हा पॉईंट पाहायचा आहे. ठीक आहे, मग आता इलेक्ट्रिक रेझोनन्स म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. ओके, तर ही डेफिनेशन कशा प्रकारे पाहूया आपण. आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी माहिती आहे, एखाद्या ऑब्जेक्टला नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, त्या कन्सेप्टवर आधारित आहे आपली इलेक्ट्रिक रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे मॅचिंग ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल की पर्टिक्युलर पार्टमध्ये ही फ्रिक्वेन्सी यूज होते. मग काय होणार आहे, द फेनोमेनन ऑफ रेझोनन्स, द फेनोमेनन ऑफ रेझोनन्स is observed in a system which have a tendency to oscillate in particular frequency. This frequency is called resonance frequency. ओके, तर मग पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये ऑसिलेट ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, रेझोनन्स कंडिशन म्हणतो. आणि ज्यावेळेस हे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हॅपन होतं ॲट दॅट टाईम दॅट टाईप ऑफ सर्किट इज वी हॅव टू कॉल दॅट इलेक्ट्रिक रेझोनन्स सर्किट. ठीक आहे, तर हे जे इलेक्ट्रिक रेझोनन्स आहे म्हणजे आपण एखादा एनर्जी सोर्स आणला आणि त्या सोर्सला जर आपण त्या ठिकाणी एखाद्या फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट केलं, त्याची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या जर एखाद्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर त्यावेळेस जो रेझोनन्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक रेझोनन्स. सपोज आपण फ्रिक्वेन्सी पास करतोय आणि तुमचा रेडिओ चालू करताय, तुम्ही रेडिओ ट्यून करताय. मग सपोज तुम्ही 91.1 हर्ट्ज वगैरे किंवा मेगा हर्ट्ज या पार्टमध्ये जर फ्रिक्वेन्सी असेल त्या रेडिओची सिग्नलची, मग तीच फ्रिक्वेन्सी का कॅप्चर करतं, तर त्याच्या मागे जो आपला कन्सेप्ट आहे तर तो कन्सेप्ट कुठला आहे, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक रेझोनन्स. ठीक आहे, तो कन्सेप्ट कुठला आहे, इलेक्ट्रिक रेझोनन्स. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक रेझोनन्स जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचे दोन पार्ट्स पडतात त्या ठिकाणी. कुठले दोन? फर्स्ट आहे तो सेरीज रेझोनन्स सर्किट. फर्स्ट कुठला आहे, सेरीज रेझोनन्स सर्किट. मग आपलं जे सेरीज रेझोनन्स सर्किट आहे यामध्ये पहा आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी डिस्कस करता येईल आणि याचा वापर म्हणजे याचं जे ॲप्लिकेशन आहे ते कोणत्या याच्यामध्ये होईल आणि याच्यावर प्रॉब्लेम्स कसे येतील, प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी फाइंड कराव्या लागतील किंवा काय काय कंडिशन आहे रेझोनन्ससाठी, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी सारासार विचार करायचा आहे. ठीक आहे, तर ते व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, सो सेरीज रेझोनन्स सर्किट. सेरीज रेझोनन्स सर्किटसाठी आपण काय करणार आहे, सर्वप्रथम या ठिकाणी आपण
डायग्राम ड्रॉ करणार आहे. सिरीज रेझोनन्समध्ये आपण कुठलं सर्किट घेतलं, LCR सर्किट. सो इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टर आर कनेक्टेड इन series. Okay, in that what should we have to do? Here we have the impedance. So in this condition the maximum current corresponds to a given circuit, to a given frequency. म्हणजे जी गिवन फ्रिक्वेन्सी आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला आपला जो करंट आहे तो काय असणार आहे, मॅक्सिमम. ॲट दॅट टाईम धिस circuit is called series resonance. ठीक आहे. मग आता या ठिकाणी याला आपण काय म्हणणार आहे, सिरीज रेझोनन्स म्हणणार आहे. ओके. मग आता याच्यामध्ये जो इम्पिडन्स आहे तो काय असणार आहे, ॲक्च्युली मिनिमम असणार आहे, कारण करंट काय आहे, मॅक्सिमम. सो इम्पिडन्सचा फॉर्म्युला माहिती आहे सिरीज LCRसाठी, Z = काय, √R² प्लस XL मायनस XC. ठीक आहे. याच्यात पण दोन कंडिशन येतात. XL जर ग्रेटर असेल XC पेक्षा त्यावेळेस XL मायनस XC घ्यायचं, आणि जर XC ग्रेटर असेल XL पेक्षा तर XC मायनस XL घ्यायचं. ते डिपेंड्स ऑन द कंडिशन. ओके. त्यानंतर मग इकडे लक्ष द्या. ठीक आहे. मग आता आपण इथे कंडिशन घेणार आहे, ॲट व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. what happens, inductive reactance is negligible. At very low frequency inductive reactance is negligible. ठीक आहे. मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे, XL = ω/L आहे. ठीक आहे. म्हणून तो निग्लिजिबल होणार आहे, कारण फ्रिक्वेन्सी काय आहे, फ्रिक्वेन्सी इज व्हेरी लो. ठीक आहे. या ठिकाणी दोन भाग करतो. होप सो तुम्हाला दिसत असेल इथपासून व्यवस्थित. ठीक आहे. मग आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज निग्लिजिबल, XL = ω/L. म्हणजेच या ठिकाणी जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे त्यावर डिपेंड करतात, आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा आपली जी नॅचरल फ्रिक्वेन्सी ती व्हेरी लो आहे, त्यावेळेस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज निग्लिजिबल. देन फॉर capacitive reactance, what did happen, this Xc is equal to 1/ωL, 1/ωc, आणि त्याचा रेसिप्रोकल आहे म्हटल्यावर ते जर मिनिमम असेल तर हे काय असेल, मॅक्सिमम. सो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज व्हेरी हाय. ठीक आहे. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेटल्यात. त्यानंतर आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे, as we apply frequency to the circuit, look it carefully. Applied frequency, as we applied frequency increases, frequency increase झाली at that time काय होणार आहे, then inductive
रिॲक्टन्स म्हणजेच एक्सेल इज इन्क्रीजेस, कारण त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड कॅपॅसिटी रिॲक्टन्स म्हणजे एक्सी व्हॉट हॅपन्स विथ एक्सी इज डिक्रीजेस. ओके, म्हणजे जर ॲप्लाइड फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर, कारण का एक्स इज इक्वल टू ओमेगा एल आहे, सॉरी एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल आहे आणि एक्सेल इज इक्वल टू काय त्या ठिकाणी ओमेगा एल आणि एक्स इज इक्वल टू 1/ओमेगा सी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हटलं फ्रिक्वेन्सी वाढवली तर एक्स डिक्रीज होईल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल एक्सेल काय होईल, इन्क्रीज होईल या पद्धतीने. मग आता त्याच्या पुढे जाऊन ॲट सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ॲट सम अँग्युलर फ्रिक्वेन्सी रेझोनेटिंग कंडिशन भेटते. ॲट सम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्या सर्टन अँग्युलर फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनेटिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. ओमेगा आर एक्सेल इज इक्वल टू एक्स सी ही कंडिशन भेटते. या कंडिशनला आपण काय म्हणतो, रेझोनेटिंग कंडिशन. ठीक आहे, मग आता इथे काय करायचं पहा, व्यवस्थित लक्ष द्या. सो आपल्याला माहिती आहे एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल आहे, इथं ओमेगा आर आहे, कारण रेझोनेटिंग कंडिशन आहे. इज इक्वल टू काय, एक्स सी म्हणजे काय 1/ओमेगा आर सी. ठीक आहे, मग हे एल इकडे येईल, ओमेगा आर इकडे जाईल, हे काय येईल ओमेगा आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/एल सी. स्क्वेअर रूट घेतलं, ओमेगा आर इज इक्वल टू काय 1/√एल सी. ओमेगा आरची व्हॅल्यू पुट केली, ओमेगा आर इज इक्वल टू काय असतं 2πfl एफ आर, बरोबर. एफ आर म्हणजे काय, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. सो 2πfr is equal to √LC. So hence resonating frequency is equal to काय 1/2π√LC. ही भेटली आपल्याला रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. मग तुम्हाला इथे सेल्फ इंडक्शन दिलेला असेल, त्यानंतर कॅपॅसिटन्स दिलेला असेल आणि मग तुम्हाला रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी फाइंड करायला लावू शकतात, बरोबर. किंवा तुम्हाला कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स फाइंड करायला लावू शकतात, रिॲक्टन्स फाइंड करायला लावू शकतात किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फाइंड करायला लावू शकतात, बरोबर. आता याच्यात अजून पुढे काय केसेस येतात, त्याच्यात अजून काही टर्म्स येतात पुढे, त्या काय काय येतात ते पाहूया आपण. ठीक आहे, आता हे झालं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी भेटली. इथे करंट काय असतो मॅक्सिमम आणि इम्पिडन्स काय असतो मिनिमम. द मिनिमम इम्पिडन्स इज काय झेड इज इक्वल टू √R² प्लस एक्सेल इज इक्वल टू एक्स सी म्हटल्यावर एक्सेल मायनस एक्स सी काय येईल 0. सो झेड इज इक्वल टू काय येईल आर, बरोबर. अँड इन दिस सर्किट द करंट इज मॅक्सिमम. मग करंट काय आहे मॅक्सिमम आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा व्यवस्थित, I0 इज इक्वल टू काय भेटतं E0/R. तर करंट मॅक्सिमम आहे. मग आपल्याला जर ग्राफ ड्रॉ केला तर कशा प्रकारे होईल पहा. आपण व्हेरियस फ्रिक्वेन्सीज जर पास केल्या, याच्या अलॉंग करंट असेल, याच्या अलॉंग फ्रिक्वेन्सी असेल, बरोबर. मग जसं जसं फ्रिक्वेन्सी चेंज होतात, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीला करंटची व्हॅल्यू पण काय येईल, एका सर्टन फ्रिक्वेन्सीला करंटची व्हॅल्यू काय येईल मॅक्सिमम येईल, बरोबर. तर त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी हे झालं असेल तुमचं. ठीक आहे, this circuit is said to be प्युअरली रेझिस्टिव्ह का म्हटलंय, रेझिस्टिव्ह सर्किट का म्हटलंय, कारण याच्यात फक्त काय राहतो रेझिस्टन्स राहतो. कारण
जो इफेक्ट आहे इंडक्टरचा आणि कॅपॅसिटरचा तो निग्लिजिबल होऊन जातो किंवा 0 होऊन जातो. ठीक आहे. तर या पद्धतीने मग आता पुढे ठीक आहे, आपली ही जी कंडिशन आहे XL इज इक्वल टू XC, दिस इज कॉल्ड कंडिशन ऑफ रेझोनन्स और कंडिशन ऑफ रेझोनंट. ओके. आणि आपलं जे फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड series resonant फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे झाल्यानंतर पुढे पहा, याचा यूज काय आहे? याचा यूज म्हणजेच ॲप्लिकेशन. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कसं यूज करायचं सांगितलं आहे. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कंडिशन वगैरे फाइंड करायला लावू शकतात, मिनिमम इम्पिडन्स, मॅक्सिमम करंट वगैरे त्या गोष्टी. ठीक आहे. मग आता याचा यूजेस कुठं होतं त्याचे पहा. दिस सर्किट इज यूज ॲट द रेझोनंट कंडिशन. कुठे वर्क होणार आहे? फक्त रेझोनंट कंडिशन. ओके. अँड यूजफुल इन TV and radio receiver. TV and radio receiver for tuning of, म्हणजे पर्टिक्युलर फॉर ट्युनिंग ऑफ ट्रान्समिटिंग सिग्नल. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी जर ॲक्सेप्ट करायची असेल तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये कुठल्या कंडिशनला वर्क होईल आपलं सर्किट? रेझोनंट कंडिशनला. मग काय करतं हे? इट ॲक्सेप्ट्स ओनली सिग्नल ऑफ मॅक्सिमम करंट. तर हे काय करतं? मॅक्सिमम करंटचे सिग्नल ॲक्सेप्ट करतं फक्त, आणि अदर दॅन दॅट सिग्नल सगळे काय करतं त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही. बरोबर. दॅट्स वाय दिस सर्किट इज कॉल्ड ॲज ॲक्सेप्टर सर्किट. दॅट्स वाय दिस सर्किट इज कॉल्ड ॲज ॲक्सेप्टर सर्किट. Hence this circuit is called acceptor circuit. ठीक आहे. तर या पद्धतीने मग आता याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते पाहूया, किंवा जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे थोडंसं ऑक्सिलेशनशी मिळतं जुळतं आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? फर्स्ट रेझोनंट कंडिशन आहे याच्यात दिलेली, काय आहे? XL इज इक्वल टू XC. सेकंड काय आहे? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. काय? FR इज इक्वल टू 1/,
2 पाय इन रूट ऑफ एल सी. ठीक आहे. त्यानंतर नंबर थर्ड काय आहे, करंट हॅज अ मॅक्सिमम व्हॅल्यू करंट has a minimum value. Number 4, circuit is purely resistive and minimum impedance. Okay. Resonant condition, resonating frequency, current has minimum value, minimum नहीं है, current has a maximum value. Okay. Circuit is purely resistive and minimum impedance. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी काय होतात, येतात. आणि दिस सर्किट इज कॉल्ड ॲज ॲक्सेप्टर सर्किट. ठीक आहे. हे याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे सर्व तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे. प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, ह्या पार्टवर येऊ शकतो. व्यवस्थितपणे तुम्ही प्रिपेअर करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तयार राहायचं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत झालं आहे. व्यवस्थित तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपल्याला पाहिजे पॅरलल रेझोनन्स सर्किट. काय पाहिजे, पॅरलल रेझोनन्स सर्किट. ठीक आहे. आता पॅरलल रेझोनन्स सर्किट जर म्हणाल तर ते ड्रॉ करून घेऊया. पहिलं याचाच आधार घेणार आहे आपण, पॅरलल रेझोनन्स सर्किट. यामध्ये रेजिस्टर येत नाही, रेजिस्टरचं काही वर्क होत नाही याच्यात, म्हणून रेजिस्टर येत नाही. कारण एल सी ऑसिलेशन होतात आपण शिकलेलं आहे. मग पॅरलल रेझोनन्समध्ये फक्त काय येतं, इंडक्टर आणि कॅपॅसिटरच येतो. ठीक आहे. तर त्याच्या अक्रॉस आपण ई एम एफ जोडला आहे, म्हणजे ए सी सप्लाय जोडला आहे. त्याचा ई एम एफ ई असेल. ठीक आहे. आणि मॅक्सिमम ई एम एफ काय असेल, E0. ठीक आहे. हे एल हे सी. याच्यात करंट जातो आहे आय आणि तो स्प्लिट होतो. इकडे आय एल, इकडे काय आय सी, इकडे परत कंबाईन होतं आय सी आणि इकडे आय एल. ठीक आहे. या पद्धतीने. मग आता याच्या पुढे आपल्याला करंटसाठी इक्वेशन फॉर्म करता येईल. आपण करंटसाठी ऑलरेडी इक्वेशन्स काय केले आहे, स्टडी केले आहेत. तर ते कशा पद्धतीने इथे पाहता येईल पहा. आता परत सर्व गोष्टी आपण शिकणार आहे या सर्किटशी रिलेटेड. ठीक आहे. मग आता यामध्ये काय येईल पहा, टोटल करंट सर्किट काय आहे, आय इज इक्वल टू आय एल प्लस आय सी. याला इक्वेशन फर्स्ट म्हणून घेऊया. मग आय एल इज इक्वल टू काय येईल, इंडक्टर सर्किट आहे. इथे मॅक्सिमम ई एम एफ दोन्हीकडे कॉमन आहे, E0 असेल. ठीक आहे. तर आय एल इज इक्वल टू काय, E0 अपॉन एक्सेल. E0 अपॉन एक्सेल. E0चे काय असतं, साइन ओमेगा टी मायनस π/2. हे आपण सेपरेटली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये इक्वेशन शिकलेलं आहे. आय एल इज इक्वल टू काय, E0 साइन ओमेगा टी मायनस π/2. या ठिकाणी काय होतं, करंट लॅग बिहाइंड बाय ई एम एफ बाय π/2. π/2ने काय करतं, लॅग बिहाइंड करतं. बरोबर. सिमिलरली फॉर कॅपॅसिटर, आय सी इज इक्वल टू काय, E0 अपॉन एक्स सी साइन ओमेगा टी प्लस π/2. इथे लीड करतं, इथे करंट काय करतं, लीड करतं. करंट लीड्स ई एम एफ बाय π/2. देन टोटल करंटचं इक्वेशन आपण काय म्हणणार, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय, आय इज इक्वल टू आय एल प्लस आय सी. पुट करा E0 अपॉन एक्सेल
साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 प्लस E0 अपॉन एक्स सी साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ठीक आहे. आता इथे काय होतं बा, हे साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 काय येईल, E0 अपॉन एक्स एल मायनस कॉस ओमेगा टी प्लस E0 अपॉन एक्स सी कॉस ओमेगा टी, कारण इथे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आपण काय केलं, कॉस ओमेगा टी E0 कॉमन घेतला, E0 कॉस ओमेगा टी इन ब्रॅकेट काय येईल, हे मायनस हे नंतर लिहू 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्स एल या फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे. मग आता इकडे आय इज इक्वल टू काय, E0 कॉस ओमेगा टी इन ब्रॅकेट काय, आता हे एक्स सी म्हणजे 1 अपॉन ओमेगा सी आहे मायनस हे काय येईल 1 अपॉन ओमेगा एल, हे 1 अपॉन हे वरती जाईल, हे येईल आय इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल. ठीक आहे. आता इथे जर आपण ह्या कंडिशनला वेन करंट इज मिनिमम म्हटलं, वेन करंट इज मिनिमम ही कंडिशन जर घेतली तर ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी हेन्स ओमेगा सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा एल. सो ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, रेझोनेटिंग कंडिशन. ह्या कंडिशनला काय म्हणतो, रेझोनेटिंग कंडिशन. ठीक आहे. ठीक आहे. मग आता हे काय येईल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एल सी, स्क्वेअर रूट घेतलं, ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन रूट एल सी या फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे. ओमेगा म्हणजे काय, 2 पाय एफ आर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी 1 अपॉन रूट एल सी. एफ आर इज इक्वल टू काय, सेमच आहे, फक्त इक्वेशन थोडेसे चेंज होतात. 1 अपॉन रूट 2 1 अपॉन 2 पाय रूट एल सी, बरोबर. तर हे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन सेमच आहे, फक्त काय होतं, कंडिशन थोडंसं चेंज होतं, इक्वेशनची पद्धत थोडीशी चेंज होते आणि पॅरलल सर्किट असल्यामुळे काही गोष्टी ते चेंज होत आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊन पहा. ओके. आता पुढे जाऊन काय येईल पहा, यामध्ये आपल्याला याच्यात काय काय घडलं आहे, काय काय गोष्टी आल्यात ते पाहायचं आहे. आता याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स म्हणाल तर याच्यात पहा, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड पॅरलल रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये काय असतं, इम्पिडन्स इज मॅक्सिमम. आता उलटं झालं आहे, इम्पिडन्स काय आहे, मॅक्सिमम, नियरली इन्फिनिटी असतो तो, म्हणजे त्याची व्हॅल्यू मोजू शकत नाही, मॅक्सिमम. अँड करंट इज मिनिमम. करंट काय असतो, मिनिमम असतो. ठीक आहे. त्यानंतर मग या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करूया ग्राफिकल. करंट वाय ॲक्सिसवर, फ्रिक्वेन्सी एक्स ॲक्सिसवर. मग आता रेझोनन्स कुठे भेटतो आपल्याला, मिनिमम करंटला भेटतो आहे. मग अशी कुठे भेटला होता, मॅक्सिममला. ज्या ठिकाणी मिनिमम करंट आहे त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं आहे, एफ आर म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, एफ आर. ठीक आहे. सो आता पहा, मग आधीच्या सर्किटला काय म्हणायचे, त्या ठिकाणी कुठला म्हणायचे, ॲक्सेप्टर सर्किट. याला म्हणतात रिजेक्टर सर्किट. तर रिजेक्टर सर्किट का म्हणतात ते पहा. वेन सर्किट इज ऑपरेट
at resonant condition, then it rejects frequencies of minimum current, signals of minimum current or frequencies of minimum current, and accepts other frequencies. Hence it is called rejector सर्किट. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, रिजेक्टर सर्किट म्हणायचं आहे. लक्षात आलं असेल. म्हणजे ते मिनिमम फ्रिक्वेन्सी, मागाशी मॅक्सिममच्या काय करायचे, मॅक्सिमम करंटच्या ॲक्सेप्ट करायचे, पण इथं मिनिममचं काय करते, ते रिजेक्ट करते. बरोबर. म्हणून त्याच्या अदर फ्रिक्वेन्सी ॲक्सेप्ट करत आहे. म्हणून त्याला आपण इथे काय म्हणतोय, रिजेक्टर सर्किट. मग याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स काय काय येतात, सेमच आहे जवळपास, आधीच्याच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात घ्या. हा एक आहे आणि आपली जी कंडिशन आहे रेझोनन्सची ती एक आहे, आणि त्याचबरोबर इम्पिडन्सचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. कॅरेक्टरिस्टिक्स. तर आता कॅरेक्टरिस्टिक्स क्या आने वाले, ओके. तर काय येतील पहा. फर्स्ट, रेझोनंट कंडिशन XL इज इक्वल टू XC. सेकंड काय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय, FR इज इक्वल टू 1/2π इन रूट ऑफ LC. त्यानंतर नंबर 3, करंट इज मिनिमम and impedance is maximum. impedance is maximum. आता ओके, हे झालं याच्याबाबत. तर इम्पिडन्स मॅक्सिमम म्हणजे व्हेरी हाय इम्पिडन्स असतो. आता याचं ॲप्लिकेशन म्हणजे याचे युजेस काय आहेत, युजेस. ओके, युजेस ऑफ दिस सर्किट. At the resonance, this circuit is useful in transmission or radio communication and filter circuits. कशात युजफुल आहे, wireless transmission, useful in wireless transmission or radio communication, वॉकी टॉकी वगैरे त्या टाईपचं राहतं ना, ते वायरलेस ट्रान्समिशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. रेडिओ कम्युनिकेशन और फिल्टर ऑफ सर्किट्स. ठीक आहे. तर हे त्याचे युजेस आहेत. तर या पद्धतीने आपण सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्सबाबत पाहिलं आहे. आता AC सर्किटचा एक छोटासा पॉईंट राहिला आहे, ते उद्या आपण आपल्या प्रीमियर लेक्चरला पाहून पुढच्या, आणि आपले ऑनलाईन रेग्युलर लेक्चर चालूच राहतील. ठीक आहे. आणि तुमचे 3 टप्प्यामध्ये AC सर्किटचे जे एक एक्सरसाइज आहे ती पूर्णपणे सोडून दिली जाईल, आणि बाकीचे तुम्हाला होमवर्क असेल ती तुम्ही 100% सॉल्व करायची आहे. ॲज अ होमवर्क म्हणजे गृहपाठ म्हणून म्हणतो आपण, ॲज अ होमवर्क ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका जर असेल तर ते विचारायचं आहे. ठीक आहे. तर एकदम व्यवस्थितपणे तुमच्यापुढे हा जो कन्सेप्ट आहे तो मांडलेला आहे. याच्या ज्या शंका आहेत तुम्ही प्रीमियर लेक्चरच्या लाईव्ह चॅटमध्ये आपण डिस्कस करूच, काय अडचणी असतील तर एकदम व्यवस्थितपणे मांडले, आणि पुढचा पॉईंट पण एकदम सुंदररित्या मांडण्यात येईल. ठीक आहे. तर काही शंका असतील तर विचारू शकता. ठीक आहे. तर श्री गणेश ज्युनियर कॉलेजतर्फे फिजिक्स ऑनलाईन लेक्चर संपलं आहे असं मी जाहीर करतो.
धन्यवाद. आणि लेक्चर तुम्ही पूर्णपणे पाहायचं आहे, वेळ द्यायचा आहे त्याला. फक्त वरचेवर होमवर्क काय सांगितलं आहे किंवा काय सांगितलं आहे पाहण्यासाठी पाहू नका. तर AC सर्किटचा होमवर्क तुम्हाला मी सांगितला होता, 1 ते 50 क्वेश्चन ते सबमिट करा. त्याचे डाऊट्स मी आज तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर टाकणार आहे. ठीक आहे, ते पण प्रीमियर लेक्चर असेल. थँक्यू, धन्यवाद.